आता खासगी रुग्णालयात जायलाच नको. बिल पाहून रुग्णाला चक्करच येईल. गेल्या 7 वर्षात बिलांमध्ये 78% वाढ झाली आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीमध्ये ही सगळी परिस्थिती उघड. सामान्य माणसाने आजारी पडायचं तरी कसं? खासगी रुग्णालयात जायलाच नको असं म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. तर राष्ट्रीय नमुना पाहणीच्या अहवालातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. गेल्या 7 वर्षात खासगी रुग्णालयांच्या बिलांमध्ये 77 ते 78% वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात जो उपचार 23,000 रुपयांना व्हायचा तोच आता 45,000 रुपयांच्या पार गेला आहे. शहरात तर ही परिस्थिती आणखीन बिकट झाल्याचं दिसून येतंय. राज्यातील 77% रुग्ण नाईलाजास्तव खासगी रुग्णालयाची निवड करत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आरोग्य सेवांचं मोठ्या प्रमाणात खासगीकरण झालंय, पण त्या तुलनेत सरकारी यंत्रणा सक्षम झालेली नाही. तर औषध, तपासण्या आणि सर्जरीच्या नावाखाली आता सामान्य माणसांची लूट होते का, असा देखील सवाल उपलब्ध होतोय. याचमुळे खासगी रुग्णालयातून रुग्ण व नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याचं उजेडात आलंय. तर देशभरातील राज्यांपेक्षा महाराष्ट्र आरोग्य सेवेचं सर्वात अधिक खासगीकरण झालंय. या खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याचे धोरण कारणीभूत आहे. आरोग्य ही आता सेवा उरली नसून एक मोठा व्यवसाय बनली आहे असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या भागात उपचारांचा खर्च किती वाढलाय? कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.